नमस्ते विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 10वी अच्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लर्निंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या ज्या चुका वारंवार आपल्याकडून होत आहेत, प्रागतिक विद्यालयाने आपणासाठी ऑनलाईन शिक्षण त्याचं टाइम टेबल उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या टाइम टेबलचा आधार घेऊन आपण शिक्षकाच्या संपर्कात राहणे गरजेचं आहे. सकाळी 8-9 मुलं ऑनलाईनला होती. हे अतिशय 10वी अला तरी शोभनीय नाहीये. आशिष, तू सुद्धा नसतोस. गणेश, माझ्याकडून तुला शाबासकी आहे. सायली, साखरकर, त्यानंतर मामुनकर, तेजस, तुझी अब्सेंटी जाणवते. गौरव, अजून मोबाईल लवकर कनेक्ट होत नाही तुझा. झूम ॲप तुला मिळत नाही. सरळ 2 नंबर दिलेले आहेत. एक नंबर तुम्हाला डायल करायचा आहे, दुसरा नंबर तुम्हाला लॉग इन ID दिलेला आहे. दोन्ही याला लिंक दिलेली असते, ती लिंक ओपन करायची. अशा वारंवार चुका होऊ देऊ नका. आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट मध्ये लास्ट टाइम इकोसिस्टम, देन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, इकोसिस्टम मध्ये असणारे फूड चेन मध्ये असणाऱ्या घटकांची अब्सेन्स असणं, त्याच्यावरही आपण चर्चा भरपूर केलेली आहे. आपण today we are discuss about the environment, relation between environment and ecosystem. I repeat again, what is ecology? What is ecology? Again, we'll have to remember ecosystem. Ecosystem consists of 2 main factors, biotic and abiotic factor. We know that the interaction between abiotic and biotic factors that present in that system, the science which deal with the study of biotic and abiotic factor that present in that environment, it's called ecology. Eco means ecosystem, logy means study. Very simple. Definitely the factors which present in that environment, which is interact with each other, both are important. The correlation, त्यांच्यामध्ये समन्वय, त्यांच्यामध्ये असणारी आंतरक्रिया आणि त्या आंतरक्रियेशी संबंधित शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. देन इन दिस टॉपिक वी विल डिस्कस लास्ट टाइम I remember that we also discuss on the environment. What is environment? Area around us. That means there are physical and chemical factors present in that areas, and that environment is very important to us. The factors that affect on environment. Which factor? Environments. थोडक्यात environment म्हणजे काय? आपल्या सभोवतालचा एरिया, त्यालाच आपण वातावरण म्हणतो. The area around us, again biotic, abiotic factors that present, they interact with each other. The ecosystem
small big ecosystems that present in that environment, there are also some action between them. Then my third question is, which factor effect on environment? Which factor effects on environment? वातावरणात बदल घडवणारे कोणते घटक आहेत? तर त्याच्यामध्ये नॅचरल सुद्धा आहेत आणि environmental सुद्धा आहे. Very important questions that ask in your question paper. Complete the chart. Factors affecting on environment. असे दोन हे दिलेले असतात. इकडे तुम्हाला देणार नॅचरल फॅक्टर्स, इकडे तुम्हाला रिकामी जागा ठेवणार, मग इकडे आपण लिहायचे. इकडे एखादा फॅक्टर तुम्हाला देतील, EARTH, अर्थक्वेक, आणि इकडे रिकाम्या जागा भरायची. इथे तुम्हाला अगेन एक चार्ट देणार. इथे काय देणार नाहीत, इथे देणार तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशन. अजून इकडे तुम्हाला भरायचे. फिलिंग द blanks in given chart. Which factors effect on environment? Definitely natural. You know the volcanic attack, वादळ, heavy rains, earthquake. असे जे घटक आहेत जे वातावरणामध्ये बदल घडवून आणतात. These natural factors effect on environment. इथे तुम्हाला ते लिहायचे. Then definitely the two types, natural, another one artificial. Artificial means what? Artificial factors म्हणजे एक रिकामी जागा इथे तुम्हाला भरायचे, एक मार्क तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन दिलेलं आहे. मग अजून कोणते आर्टिफिशियल फॅक्टर आहे? आर्टिफिशियल फॅक्टर मीन्स मॅन मेड फॅक्टर्स इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. मग त्याच्यामध्ये काय आलं? इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कुठल्याही नियोजनाशिवाय असलेलं शहरीकरण, अनप्लॅन अर्बनायझेशन, अनप्लॅन अर्बनायझेशन. त्यानंतर अजून काय ना, डिफॉरेस्टिंग. हे सगळे अनेक फॅक्टर आहेत. इंडस्ट्रियलायझेशन आहे, डिफॉरेस्टिंग आहे, अनप्लॅन अर्बनायझेशन आहे, त्यानंतर लोकसंख्या वाढ. हे सगळे घटक कशामध्ये येणार? आर्टिफिशियल. या पद्धतीने तुम्हाला हा चार्ट पुरा करायचा. त्याला जोडून आपण आपल्यासाठी, म्हणजे हे घटक जर वातावरणावर परिणाम करतात तर आपण हे टाळलं पाहिजे. मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट एन्व्हायरमेंट. मनुष्य या एन्व्हायरमेंट शिवाय जगू शकत नाही. बिकॉज you know that our basic needs obtain from environment. Basic need, you know, basic needs, that food, shelter and clothes, all these basic necessities obtained from nature or environment. That means we cannot live without environment. Very close relation in between us,
बट आपण त्याकडे दुर्लक्ष करून त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही बघा, each and every, if you observe our food chain, none of the factor is disturbed without human being. दुसरा कोणताही फॅक्टर असा नाहीये जो त्या सायकल मध्ये डिस्टर्ब करतो. दॅट मीन्स ह्युमन इज वन ऑफ द फॅक्टर विच डिस्टर्ब इन एन्व्हायरमेंट विथ द लार्ज स्केल. त्याचा मानवाचा हस्तक्षेप मोठा आहे. पृथ्वी आपल्याला काय ती एक पूर्वजांनी दिलेली देणगी आहे असं आपण समजून चालतो आणि तिचा बेसुमार वापर करतो. म्हणून आपले एक महान नेते होऊन गेले महात्मा गांधी, यांचं एक त्यावेळचं विधान आहे, नेचर इज capable, nature is capable, environment is capable to provide us everyone's need. Environment capable to provide us everyone's need, but not a greed. सर्वांची गरज पुरवण्याची कॅपॅसिटी ही वातावरणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये आहे, बट नॉट अ ग्रीड. म्हणजे जे आपण त्याला लालची हवरट जे लोक असतात त्यांची गरजा मात्र एन्व्हायरमेंट पुरवू शकत नाही. एन्व्हायरमेंट इज कॅपेबल टू प्रोव्हाइड एव्हरीवन्स नीड बट नॉट अ ग्रीड. आणि मग सर्वांच्या गरजा पुरवण्याची क्षमता एन्व्हायरमेंटमध्ये आहे, पण एकाच व्यक्तीला एकाच प्रकारचे जर वस्त्र लागत असतील, यू नो द वन ऑफ द प्राईम मिनिस्टर, do you remember or not, I don't know, do you know the name of Jayalalitha? She is a chief minister from Orissa. She wear lot of shoes at a time. तिच्या साड्यांचा कलर, त्यांना प्रत्येक साडीच्या रंगाप्रमाणे असणारे चप्पल्स, म्हणजे एकाच व्यक्तीला 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जर साड्या आणि चप्पलसाठी असेल तर एन्व्हायरमेंट अशा लोकांच्या गरजा कशा भागू शकेल. एक्सप्लोजिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन जर होत असेल तर एन्व्हायरमेंट इज अनेबल टू सप्लाय द नीड्स. लक्षात घ्या. आणि अशा या एन्व्हायरमेंटला इफेक्ट करणारे घटक आपण या अगोदर पाहिलेले आहेत. These factors effect on environment and this effect is called as pollution. That means our next topic is related with pollution. We will discuss in shortly what is pollution. Remember that. Pollution is again related with contamination of our environment. मग environment मध्ये कोणते फॅक्टर आहेत? Contamination of water. We say that pollution of water. Again, this pollution is classified into according to their source. ते कुठे आहेत? Contamination means unwanted, unacceptable factors or terms or substance when released in environment, which is harmful to the human health. असे घटक, नको असलेले घटक वातावरणामध्ये रिलीज होतात आणि त्यामुळे contamination of that environment is takes place
is called as pollution. प्रदूषण म्हणजे नेमकं काय आहे? तर हे unacceptable, unwanted factors release in the environment which disturb our surrounding with the physical and chemical change, and due to that which is harmful for that living organism is called pollution. In short, contamination of environment. Again तुम्ही हे ऍड करू शकता. contamination of water is called pollution of water. Which factors are responsible that we will see in the next period. Is that clear? आता आपण पोल्युशन पर्यंत आलेलो आहे. मी हाही प्रश्न तुम्हाला देत नाही. याच्या अगोदरचेच प्रश्न तुम्ही लिहायचे, त्याची उत्तरं तयार ठेवा. उद्या 10 वाजता 10 ते 11 आपण झूम ॲपवर पुन्हा याचं रिव्हिजन. तुम्ही सकाळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 10 वाजता आपण झूम ॲपवर, आशिष 10 वाजताचं टायमिंग देऊन टाक. किंबहुना दिलं असेल, मी तुला याच्या अगोदर सांगितली होती सूचना. उद्या सकाळी 10 वाजता झूम ॲपवर आपण याचा फ्लॅशबॅक घेऊया, त्याची रिव्हिजन घेऊ. तेच प्रश्न पुन्हा मी तुम्हाला रिपीट करतोय. फर्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड विथ फूड सायकल. What is ecosystem? Which factors are present in ecosystem? What is ecology? What is environment? Which factor is effect on environment? Classify them. Fill in the blanks in given chart. Then up to pollution. And what we say that? Pollution. Is that clear? Have a nice day. Okay. बंद करा. रेकॉर्डिंग बंद करा.